नमस्कार, मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह आहे. खरं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बंड होत आहे त्या बंडाचा नेमका फायदा कोणाला होणार याबद्दलची चर्चा विरत नाही. असं असलं तरी सुद्धा पक्षांमध्ये फुटी होताना आपण पाहतो आहोत. आधी शिवसेना फुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. या दोन्ही फुटीनंतर चर्चा मात्र एक झाली ती की भाजपला याचा फायदा होणार की नाही. भाजपनेच या फुटी घडवून आणलेल्या आहेत, त्यामुळे भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल की नाही याबद्दलची चर्चा सध्या सुरू आहे. आता आणखीन एक सर्वे समोर आलेला आहे. महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि ठाकरे असे दोन गट झाल्यानंतर भाजपला त्याचा फायदा होईल का याबद्दलचे सर्वे आपण काही दिवस चर्चेत आणले होते, काही दिवस आपण त्याच्याबद्दलच्या बातम्याही पाहिल्या होत्या. मात्र आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपला त्याचा महाराष्ट्रामध्ये फायदा होणार की नाही याबद्दलचा एक नवा सर्वे समोर आलाय. आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यातले आकडेही काहीसे धक्कादायक आहेत, अर्थातच भाजपसाठी. तर हा सर्वे कोणाचा आहे ही गोष्ट आपण आधी सर्वात पहिले समजून घेतली पाहिजे. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी केलेला हा सर्वे आहे. या सर्वेचं नाव आहे देश की आवाज ओपिनियन पोल. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला शिवसेनेच्या फुटीनंतर आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कशा पद्धतीनं फायदा होणार की तोटा होणार याबद्दलचे आकडे दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे फुटीचा फायदा भाजपला होणार आणि यासाठी भाजपकडनं प्रयत्न आहेत. भाजपचं टार्गेट आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुका आणि या लोकसभा निवडणुकीतच या फुटीमुळे भाजपला फटका बसणार असल्याचा हा सर्वे सांगतो. या सर्वेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, त्याचबरोबर किती जागा कोणाला मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवसेनेच्या 2 गटांना आणि राष्ट्रवादीच्या 2 गटांना किती जागा मिळणार आहेत, एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळणार आहेत याबद्दल या सर्वेमध्ये भाष्य केलेलं आहे. मतदान किती होईल, मतदानावर किती टक्के मतं मिळतील, कुठल्या पार्टीला किती मतं मिळतील याबद्दलचा उल्लेख या सर्वेमध्ये केलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून हा सर्वे आपण समजून घेतला पाहिजे. सगळ्यात आधी आपण या ग्राफिक्समध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूयात. सगळ्यात पहिले तर या ग्राफिक्सचा उल्लेख करत असताना ज्या लोकसभेच्या 48 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत, जर आपण पाहिलं असेल तर मागच्या वेळेस साधारण 41 जागा या भाजपला होत्या. याच गोष्टीचा आपण जर विचार केला तर 7 जागा इतर ठिकाणी होत्या, भाजप शिवसेना युतीला होत्या. आता मात्र हा जो नवीन सर्वे समोर आलेला आहे त्याच्यामध्ये एनडीएला म्हणजे भाजप आणि भाजप बरोबरचे अलायन्स ज्या पार्टी आहेत त्यांना 24 आणि इंडिया म्हणजे विरोधी बाकांवरचे जे पक्ष आहेत म्हणजेच महाविकास आघाडी महाराष्ट्रात समजून घ्यायचं असेल तर त्यांना 24 अशा जागा म्हणजे इक्वल जागा एनडीए आणि इंडियाला मिळाल्याचं हा सर्वे जो आहे ते सांगतो आहे. आता किती टक्के कोणाला मिळतील हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. भाजपला 32% मतं मिळतील, शिवसेना शिंदे गटाला 7%, शिवसेना ठाकरे गटाला 16%, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाला 5%, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला 13% आणि इतरांना 11% मतं मिळतील असा हा सर्वे सांगतोय. माझ्याबरोबर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. पहिल्या या 2 ग्राफिक्सचा अर्थ आधी आपण सगळ्या सरांकडून समजून घेऊयात आणि त्यानंतर महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग ग्राफिक्स जे आहेत ते पुढे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण सर, मतदानाच्या या टक्क्यांचा उल्लेख या सर्वेमध्ये करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 40 किंवा 41 वरनं एनडीए शिवसेना भाजप युतीला अवघ्या 24 जागांवर यावं लागणार आहे असा हा सर्वे सांगतोय. अत्यंत धक्कादायक असा भाजपसाठी हा सर्वे असणार आहे. अर्थातच सर्वेचे परिणाम आपण पाहिलेले आहेत. सर्वे वरनं मतदान होत नसतं किंवा सर्वेची जी सर्वेमधनं आलेली जी मतं आहेत ती बदलली जातात निवडणुकीनंतर असं भाजपचं म्हणणं आहे. याच विधानावरनं आपण साहिल जोशी सरांकडे जाऊयात. सर, एनडीएला 24 आणि इंडियाला 24 अशा इक्वल जागा महाराष्ट्रात मिळतील अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधल्या बंडानंतर आणि त्याचबरोबर अजितदादांचा हात हा भाजपने हातात घेतल्यानंतरही हा फटका भाजपला बसत असल्याचा हा सर्वे सांगतोय. साहिल सर, हा इंडिया टीव्हीने ओपिनियन पोल केलाय. सीएनएक्स नावाची एक संस्था आहे, त्याचे भावेश झा म्हणून त्यांचे प्रमुख आहेत आणि त्यांनी हा ओपिनियन पोल केलेला देशासाठी म्हणून. खरं तर हा ओपिनियन पोल आहे. त्याच्यामधली महाराष्ट्राची जी पोझिशन आहे ती मात्र अत्यंत इंटरेस्टिंग दिसते आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जानेवारी महिन्यामध्ये 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये इंडिया टुडे ग्रुपने जो एक मूड ऑफ द नेशनचा सर्वे केलेला होता, 26 जानेवारीला तो आपण टेलिकास्ट केलेला होता. त्या पोलमध्ये जे प्रेडिक्शन करण्यात आलं होतं त्याच्याशीच सुसंगत अशा पद्धतीचं प्रेडिक्शन अजूनही आपल्याला दिसते. आज आपण जुलै महिन्यात, ऑगस्ट महिना आता सुरू होईल, 15 ऑगस्टला इंडिया टुडेचा सुद्धा मूड ऑफ द नेशन पोल येणार आहे. पण साधारणतः आपण बघतोय त्याच्यामध्ये फरक एवढाच झालेला आहे की एनडीए मध्ये म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती होती ती महाराष्ट्रामध्ये महायुती झालेली आहे. अजित पवारांचा गट त्यांच्या बरोबर आता जोडला गेलेला आहे. ते स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसच म्हणत आहेत, पण त्यांच्याकडे
ज्या पद्धतीने शिंदेबरोबर बहुसंख्य आमदार हे गेलेले होते, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधले बहुसंख्य आमदार आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजित पवारांबरोबर ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसते. माझं लक्ष ह्याच्यामध्ये, म्हणजे तू आकडेवारी तर सांगशीलच थोड्या वेळात, पण जी टक्केवारी तू सांगितलीस आता, जे महत्वाची आकडेवारी त्याच्यामध्ये हेच दिसते की एनडीएला 24 आणि इंडिया म्हणजे जी अपोजिशन पार्टीची अलायन्स आहे त्यांना समसमान वाटप एका पद्धतीने करताना दिसते. ह्याच्यामध्ये 2-4 जागा वर खाली जरी झाल्या तरी भारतीय जनता पार्टीला ऑलमोस्ट 20 जागांचा फटका हा या सर्व्हेमध्ये पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या टक्केवारीसाठी म्हणजे मतांच्या टक्क्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीने आग्रह धरला होता की अजित पवारांचं बंड आत्ताच झालं पाहिजे, स्वतः फडणवीस ती गोष्ट समजावण्याचा प्रयत्न करत होते आपल्या आमदारांना की हे सगळं का केलं जात आहे, तर लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने केलं जात आहे. तर म्हणजे त्यांचं जे लक्ष आहे लोकसभेसाठी की त्यांना 40 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात हव्या होत्या, त्या लक्ष्यापासून ते किती दूर आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही गोष्ट हा ओपिनियन पोल दाखवते. कारण एक लक्षात घ्या, हा ओपिनियन पोल आहे. ओपिनियन पोल आत्ताच्या परिस्थितीमध्ये केलेला ओपिनियन पोल आहे आणि तो पोल तेव्हा केलाय ज्यावेळेस अजित पवारांचं बंड होऊन अवघा 1 महिना झालेला आहे आणि त्या काळामध्ये झालेला हा ओपिनियन पोल आहे. कदाचित पुढच्या काळामध्ये परिस्थिती बदलेल, आता हे सरकारच्या हातामध्ये, सरकार त्या पद्धतीने कसं त्या गोष्टी रुजवतं या आधारावरती आपण पुढे बघितलं पाहिजे. पण टक्केवारी जर आपण बघितली तर या ओपिनियन पोलमध्ये दाखवलं जाते, जे आकडे तू मगाशी वाचून दाखवलेस, की भारतीय जनता पार्टीला 32% मतं पडताना दिसतात, त्यांची टक्केवारी 5% वाढली आहे. शिवसेना शिंदे यांना 7% आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना 5% साधारणतः ही मतांची टक्केवारी पडलेली दिसते. पण दुसऱ्या बाजूला साधारणतः तेवढीच मतदानाची टक्केवारी ही इंडियाच्या बाजूने दिसतेय. म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं की आपण 45% पलीकडे जाऊ शकू, अजित पवार सुद्धा राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे घेऊन येतील, त्या पद्धतीने आता ती मतांची ट्रान्सफर अजित पवारांबरोबर झालेली दिसत नाहीत. आमदार त्यांच्या बरोबर गेलेले आहेत पण मतं अजूनही त्यांच्याकडे वळलेली दिसत नाहीत. तुला आठवत असेल की एकनाथ शिंदेच्या बंडानंतर सुद्धा लगेच जे सर्वे आलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा ही वोट ट्रान्सफर झालेली आपल्याला दिसत नव्हती. वर्षभरानंतर सुद्धा आपण बघतोय की इंडिया टीव्हीच्या या सर्व्हेमध्ये, म्हणजे जो सीएनएक्स इंडिया टीव्हीचा सर्वे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेबरोबर पूर्वी त्यांचं 5% पर्यंत मतदान त्यांच्याकडे ट्रान्सफर होताना दिसत होतं. शिवसेनेचे 18-19% मतदान आहे त्याच्यापैकी आता एक 60% दिसत आहे. म्हणजे त्यांची टक्केवारी सुधारलेली आहे, पण ज्या पद्धतीने ती अपेक्षा होती त्यांना की अजून सुधारू शकते तिथे अजून ते पोहोचलेले दिसत नाहीयेत. पण आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आमदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय जरी असतील तरी सुद्धा शरद पवारांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचा 13% मतदार अजूनही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते की अजूनही ज्या 45% मतदान जे भारतीय जनता पार्टीला एनडीएच्या बाजूने अपेक्षित होतं किंवा महाराष्ट्रामध्ये जर 40 पेक्षा जास्त जागा आणायच्या असतील तर कदाचित त्यांना 50% पर्यंत जावं लागू शकतं. ते जे मतदान त्यांना अपेक्षित होतं ते काही सध्याच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांना होताना दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा परफॉर्मन्स जरी सुधारलेला असेल आणि अपोजिशनच्या परफॉर्मन्समध्ये त्यांनी डेंट जरी आणलेला असेल तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये त्यांना अपेक्षित होता की आपल्याला डेंट आणला अपेक्षित आहे. कारण शेवटी कसं आहे, 2 गोष्टी असतात कुठल्याही निवडणुकीमध्ये, एक तर आपला परफॉर्मन्स सुधारत ठेवायचा आणि दुसऱ्याचा परफॉर्मन्स कसा कमी होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. इकडे भाजपचा परफॉर्मन्स सुधारतोय पण त्या बदल्यामध्ये अपोजिशन पार्टीज मध्ये जो डेंट व्हायला पाहिजे होता, त्यांच्या मतांमध्ये जी कमतरता व्हायला पाहिजे होती ती कुठेतरी भारतीय जनता पार्टीला अजूनही अचीव्ह करता येत नाहीये. 2 पक्ष महत्वाचे त्यांनी त्याच्यामध्ये फोडलेले आहेत. आता काँग्रेसकडे तर लक्ष देतात आणि सगळ्यात महत्वाचं हर्षदा की शरद पवारांचं काय होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून सतत ही चर्चा दिल्लीमध्ये रंगलेली आहे की शरद पवारांना सुद्धा मनुवरिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण बघितलं की अजित पवारांनी त्यांचे मंत्री जाऊन त्यांना भेटले होते. तो एक चॉईस राहतो कारण अजूनही सिम्पथी बेस्ड मतदान, त्या पक्षाच्या नेत्याच्या बाजूने असलेलं मतदान हे अजूनही हल्लेलं आपल्याला दिसत नाहीये. उद्धव ठाकरेंना सुद्धा 12 ते 13% मतदान मिळतंय, शरद पवारांना सुद्धा 12 ते 13% मतदान या ठिकाणी होताना दिसतंय. त्या नेत्यांना आता ते हात घालतात का, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा असेल. मला वाटतं की आपण एक्झॅक्टली सीट्स सुद्धा, म्हणजे पहिल्यांदाच पक्षवाईज सीट्स या सर्व्हेमध्ये कॅल्क्युलेट केल्या गेलेल्या आहेत.
त्यामुळे ते बघणं अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे हर्षदा. खरं तर सरांनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते की एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर काय फायदा भाजपला होऊ शकेल याबद्दलचे सर्वे आले होते आणि आपण जर पाहिलं होतं असेल तर हे सर्वे आल्यानंतरच मग अजितदादांचं बंड झालं आणि मग शिंदेंना भाजपनं बरोबर घेतलं, मात्र फायदा होताना दिसत नाही आणि म्हणूनच कुठेतरी राष्ट्रवादी भाजपनं फोडली अशी टीका भाजपवर झाली होती. पण आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही भाजपला फायदा होताना दिसत नाहीये आणि याच्याशीच निगडीत एक महत्वाचा प्रश्न आपण साहिल सरांना नंतर विचारणार आहोत. पण सगळ्यात आधी जे सरांनी उल्लेख केला की कोणाला किती जागा मिळणार त्याबद्दल, जसं आपण म्हटलं होतं भाजप शिवसेना युतीला 41 जागा त्यावेळेस मिळाल्या होत्या. आता हा सर्वे सांगतोय की भाजपला 20 जागा मिळतील, शिवसेना म्हणजे शिंदेंना अवघ्या 2 जागा मिळतील. खरं तर जर आपण शिंदेंकडच्या खासदारांची आकडेवारी पाहिली तर ती ठाकरेंच्या खासदारांपेक्षा जास्त आहे, सर्वाधिक खासदार आहेत. आणि महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आजही आपण सर्वाधिक खासदार निवडून आणू शकतो असा दावा शिंदे गटाकडनं करण्यात येतोय. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला 11 खासदार निवडून येतील असं हा सर्वे सांगतो आहे, तर राष्ट्रवादीच्या अजितदादांबरोबर गेलेल्या खासदारांपैकी 2 खासदार निवडून येतील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांबरोबरचे 4 खासदार निवडून येतील आणि काँग्रेसला मात्र 9 खासदार निवडून येतील असा हा सर्वे सांगतोय. पुन्हा एकदा मी सांगते, भाजपकडे 20 खासदार, शिवसेना शिंदे गटाकडचे 2 खासदार, शिवसेना ठाकरे गटाचे 11, राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचे 2 आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 आणि काँग्रेसला 9 खासदार निवडून येतील असा हा सर्वे सांगतोय. आता हे जे खासदार निवडून येतील त्याचबरोबर जागांच्या बद्दलचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं सरांनी म्हटलं त्याप्रमाणे मतांची टक्केवारी तर आपण जागांच्या पाहिलेली आहे, पण भाजपकडे या ज्या 20 जागा निवडून येतील तर भाजपला 2 जागांचं नुकसान होऊ शकतं असा हा सर्वे सांगतोय. तिकडं शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये 2 खासदार निवडून आले तर त्यांना 10 जागांचा फटका बसू शकतो असा हा सर्वे सांगतोय. तर त्याच्या पुढे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे 11 खासदार निवडून आले तर शिवसेनेच्या ठाकरे गटाची खासदारांची संख्या ही 5 न वाढताना दिसते आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांकडे 4 खासदार निवडून येतील तर तिथं काही गेन म्हणजे काही नफा नुकसान दिसत नाहीये. तर राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाकडे 2 खासदार निवडून येतील, त्यांना अवघ्या 2 जागांवर यश म्हणजे अधिकचे 2 खासदार त्यांचे निवडून येतील असा हा सर्वे सांगतोय. सर खरं तर आपण जर पाहिलं तर या सगळ्या म्हणजे किती जागा गमावतील आणि किती जागा कोण कमावेल याच्यात सुद्धा कुठेतरी भाजपला फटका बसतो आहे. फार मोठा नसला तरी सुद्धा भाजपला फटका बसताना दिसतोय. आणि महत्वाचं म्हणजे ज्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे किंवा शिवसेनेकडे जे अधिकचे खासदार आहेत त्या खासदारांचा फटक्यामध्ये 10 खासदार कमी होतील शिंदे गटातले असं सुद्धा हा सर्वे सांगतोय. साहिल सर, इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे पहिल्यांदाच मी सीट वाईज हा बघितलेला. अर्थात आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की नक्की या कुठल्या सीट्स ते जिंकतायत, कारण ते त्या सर्व्हेमध्ये अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाहीये. मी भावेश ज्यांची बोलणार आहे त्यांच्याकडनं अजून आपल्याला सीट वाईज सुद्धा त्या गोष्टी मिळू शकतात आणि आपण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. पण साधारणतः त्यांच्याशी बोलल्यानंतर जे सुरुवातीला माझं जे बोलणं झालं त्यांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की पश्चिम महाराष्ट्र सारख्या भागामध्ये इंडिया म्हणजे जे अपोजिशन अलायन्स आहे त्यांना त्यांच्या सीट्स वाढतील असं त्यांचं प्रेडिक्शन या ओपिनियन पोलमध्ये आहे. म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही 3 जागा या इंडियाकडे आहेत म्हणजे अपोजिशन अलायन्सकडे आहेत, ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या 19 मध्ये त्यांनी जिंकल्या होत्या अपोजिशन अलायन्सने. त्यातली बारामती होती, शिरूर होती आणि जी साताराची जागा आहे ती जागा लोकसभेची अपोजिशन अलायन्सने जिंकलेली होती. त्याच्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे पश्चिम महाराष्ट्रातनं कोणी खासदार त्यांच्या बरोबर राहिले नाहीत, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे मात्र 3ही खासदार तिकडचे पश्चिम महाराष्ट्रातले राहिलेले दिसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं म्हणणं आहे की इंडिया अलायन्स ही बेटर करेल, म्हणजे त्यांच्या सीट्स वाढतील असं त्यांचं कुठेतरी म्हणणं आहे. म्हणजे जो सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो सगळा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये त्यांच्या सीट्स वाढतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जर एकत्रितपणे लढले तर त्याचा फायदा हा इंडियाला होईल असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या सर्वेचा म्हणजे जर आपण त्याचा हे काढायचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचं जे नुकसान आहे ना ते फार कमी आहे याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टीला 23 जागा मिळाल्या होत्या लोकसभेच्या 2019च्या लोकसभेमध्ये, त्या त्यांच्या 20 जागा फक्त झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना 3 जागांचं नुकसान कुठेतरी झालेलं आहे. आता ते नुकसान कुठे झालंय हे आपल्याला फक्त बघावं लागेल. कदाचित मुंबईत एखाद त्यांची सीट कमी होऊ शकते असं म्हटलं जात आहे. त्याचे डिटेल्स, सीट वाईज डिटेल्स अजून येतील त्याच्यामध्ये. मुंबईत त्यांच्या सीट्स एखाद सीट कमी होऊ शकते.
त्याचबरोबर विदर्भामध्ये त्यांची एखाद दुसरी सीट कमी होऊ शकते असं म्हटलं जातं, ज्या भारतीय जनता पार्टीच्या स्वतः निवडून आलेल्या जागा असतील. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एक लक्षात येईल की शिवसेना म्हणून ज्या 18 सीट्स होत्या त्यापैकी 12 खासदार हे नंतर 13 म्हणजे गजानन कीर्तीकर नंतर गेले, हे सगळे खासदार शिंदेच्या बाजूने गेलेले दिसत आहेत. पण त्यांना ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यातनं 2च जागा त्यांना कुठेतरी मिळताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला या सर्वे ओपिनियन पोलनुसार आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 11 जागा ते जिंकतील असं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि आपण गेल्याही वेळेस ह्याची चर्चा केली होती. यशवंत देशमुख सुद्धा या चर्चेमध्ये असं म्हणाले होते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं जे वर्चस्व आहे ते कोकण आणि MMR रिजन म्हणजे मुंबई ठाणे या भागामध्ये त्यांचं फॉलोईंग आपल्याला बघायला मिळतं. मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात त्यांचं फॉलोईंग बघायला मिळतं. मराठवाड्यामध्ये एखाद दोन सीट्स अशा आहेत म्हणजे उदाहरणार्थ ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आहेत. त्याचबरोबर त्यांचे परभणीचे खासदार हे अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आहेत. या जागा ते रिटेन करतील का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो की ज्या ठिकाणी ओरिजिनली त्यांच्याकडे एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं म्हणजे शरद पवार आणि काँग्रेसचं पाठबळ त्यांना त्याच्यामध्ये मिळालं तर त्या जागा ते रिटेन करू शकतात. म्हणजे 11 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकेल असा हा ओपिनियन पोल त्या ठिकाणी सांगतोय. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे इंटरेस्टिंग याच्यामध्ये दिसतंय ते की राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही निवडणुकांमध्ये 4 जागा आपल्या निवडून आणल्या. गेल्या निवडणुकीमध्ये एक जागा त्यांनी समर्थन दिलेली नवनीत राणांची जागा की जे राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली होती काँग्रेस एनसीपी मध्ये आणि ती जागा त्यांनी नवनीत राणांसाठी सोडली आणि नवनीत राणा तिकडे अपक्ष उभ्या राहिल्या आणि त्या ठिकाणी निवडून आल्या. तर याही वेळेस शरद पवार गट 4 जागा जिंकतो असं दाखवलं आणि त्याच्या पलीकडे अजित पवार गटाला अजून 2 जागा मिळतील. आता अजित पवारांबरोबर सुनील तटकरे हे फक्त गेलेले आहेत अजित पवारांबरोबर आणि सुनील तटकरे त्यांची जागा कदाचित रिटेन करू शकतात. एखाद जागा त्यांच्याकडे अजून एक्स्ट्रा त्यांना मिळू शकते असं दिसतंय त्याच्यामध्ये. आता ती प्रफुल्ल पटेलांची जागा असेल का? तिकडे भारतीय जनता पार्टीचा खासदार ऑलरेडी आहे. आता भाजप स्वतःची एक जागा कमी करून प्रफुल्ल पटेलांसाठी ती जागा सोडेल का? कारण शनिवारी प्रफुल्ल पटेल ज्यावेळेस शुक्रवारी मला वाटतं की नागपूरला ते बोलले होते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की हो मला लोकसभा लढवायची इच्छा आहे म्हणून. आता ते त्यांच्याच ट्रॅडिशनल जागेवरनं कदाचित लढवू शकतात. दुसरी कुठली जागा त्यांना कदाचित त्याच्यामध्ये मिळू शकते का? या गोष्टी बघणं अत्यंत इंटरेस्टिंग आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे जर आपण बघितलं तर 6 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यातल्या 2 जागा अजित पवार गट जिंकताना दिसतंय. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये रिवायवल ऑफ काँग्रेस आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय. काँग्रेसला 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स अत्यंत डिस्मल अशा पद्धतीचा परफॉर्मन्स होता. मुंबई सारख्या शहरामध्ये की जिथून काँग्रेसच्या 6च्या 6 जागा एकेकाळी निवडून आलेल्या होत्या तिकडनं 0 जागा काँग्रेसच्या आणि त्या पण मोठ्या फरकाने काँग्रेस त्या ठिकाणी जागा हरत आले. ज्या ठिकाणी काँग्रेसने जिंकली पाहिजे तिकडे चांगला कॅन्डिडेट असून सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने त्यांना तिकडे मात दिलेली आपण बघितलेली आहे. तर त्या ठिकाणी काँग्रेसचं रिव्हायवल कुठेतरी दिसतंय. मुंबईतल्या एखाद 2 जागा काँग्रेसला कदाचित त्याच्यामध्ये मिळू शकतात हे चित्र त्याच्यामध्ये दिसतंय. मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये काँग्रेस काही प्रमाणात रिवाईव्ह होऊ शकते. त्या ठिकाणी त्या जागा काही जिंकू शकतात. मराठवाड्यामध्ये काही जागा ते जिंकू शकतात हे चित्र त्याच्यामध्ये दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसचा जो परफॉर्मन्स 1 किंवा 2 जागा 14 मध्ये 2 त्याच्यामधली अशोक चव्हाणांची स्वतः जिंकलेली जागा आणि त्यांच्या बाजूच्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की राजीव सातव त्यावेळेस फार कमी फरकाने निवडून आलेले होते. त्याच्यानंतर गेल्या निवडणुकीत त्या दोन्ही जागा ते हरले आणि चंद्रपूरची जागा त्यावेळेस ते निवडून त्यांनी आणली होती. आता 9 जागा ओपिनियन पोलचा दावा आहे या की काँग्रेस जिंकू शकते. त्यामुळे रिवायवल ऑफ काँग्रेस एका पद्धतीने महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसच्या उमेदवाराला लोक मतदान करतायत ही गोष्ट. त्याच्यामुळे 3 टेकअवे या ओपिनियन पोलचा विचार केला तर की बीजेपी आपली स्ट्रेंथ अजूनही वाचवतीये. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा पण रिवायवल या ठिकाणी म्हणजे बीजेपीने आपली स्ट्रेंथ कायम ठेवलेली आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं परफॉर्मन्स कुठेतरी सुधारलेला आपल्याला दिसतोय. 9 जागांपर्यंत काँग्रेस जाताना दिसते या ओपिनियन पोलनुसार. आणि अजित पवारांचा बंड असेल त्याचा लोकसभा निवडणुकीवरती फारसा काही ज्याच्यासाठी म्हणून या गोष्टी झालेल्या होत्या त्याचा लोकसभा निवडणुकीवरती फारसा परिणाम झालेला नाही. हे सध्याच्या या ओपिनियन पोलमध्ये इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलमध्ये हे दिसून येत आहे. हर्षदा, खरं तर भाजपचा ज्या पद्धतीनं भाजपकडनं शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडून लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल असा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावर आपण म्हटलं होतं की शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंतर आता काँग्रेस फोडण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे अशी चर्चा ऑलरेडी सुरू झालेली आहे. पण इथं होणारा काँग्रेसचा जो फायदा आहे तो लक्षात घेता खरोखरीच काँग्रेसमध्ये ही फूट होऊ
शकते का? आणि भाजपकडे फोडण्यासाठी काँग्रेसमधले असे कुठले नेते असू शकतात, आणि जर काँग्रेस फोडली तर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो का? म्हणजे साहिल सरांकडनं हे आपण जाणून घेऊयात. भाजपनं जर काँग्रेस फोडण्याचा विचार केला तर या सर्वेनुसार जसं काँग्रेसला गेन होतो आहे, तर फुटीनंतर भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो का, आणि कुठल्या भागात तो होऊ शकतो सर? हर्षदा, मला मला ह्याच्यामध्ये असं दिसतंय की भाजपची स्ट्रॅटेजी आता ही जर याच्या पुढे जर त्यांना काही करायचं असेल तर दोन गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतील. एक, ज्याच्याबद्दल ही सतत चर्चा चालू आहे की कुठल्याही परिस्थितीत शरद पवारांना आपल्याकडे घेऊन या, कारण शरद पवार जोपर्यंत आहेत तोपर्यंत इंडिया अलायन्सकडे एक कॅम्पेनर आहे, फार मोठा कॅम्पेनर आहे की जो गर्दी जमवू शकतो, तो रिस्पॉन्स आणू शकतो, लोकांची सिंपती गोळा करू शकतो. तर त्याला कुठेतरी नॉन प्लस करा. सतत ही चर्चा दिल्लीमध्ये काल परवा सुरू होती की शरद पवार आपली रिटायरमेंट अनाऊन्स करू शकतील, हे करतील, राजकारणात दूर जातील, अजित पवारांचा मार्ग मोकळा करून देतील, चर्चा अजूनही सुरू आहेत, वगैरे वगैरे वगैरे. जर खरोखरच ते चालू असेल आणि त्या पद्धतीने पावलं टाकली जात असतील आणि पवारांनी खरोखरच जसं 2 मेला त्यांनी घोषणा केली होती तसं अचानक त्यांनी घोषणा केली आणि ते बाजूला झाले या अलायन्स मधनं, तर एक मोठा फायदा भाजपला होऊ शकतो. कारण अपोजिशन अलायन्सकडे जो एक चेहरा होता की ज्या पद्धतीने शरद पवार जाऊन सांगत होते की माझी चूक झाली, मी छगन भुजबळांना त्या ठिकाणी उभं केलं, मी रिटायर होणार नाही, तुम्ही कोण मला सांगणार आहे, हे जे काही सिंपतीचं त्यांचं राजकारण होतं त्या ह्याच्यामध्ये, त्या सगळ्या गोष्टीला फटका बसू शकतो, पण तो कॅम्पेनरच त्या ठिकाणी नसेल. दुसरी एक स्ट्रॅटेजी भारतीय जनता पार्टीसाठी कामाला येऊ शकते की ते आयडेंटिफाय करू शकतात. उदाहरणार्थ अशोक चव्हाण, की नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस अशोक चव्हाण हरले कारण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा उमेदवार होता आणि त्यांनी बऱ्यापैकी मतं घेतली आणि अशोक चव्हाण एक्झॅक्टली त्याच्यामुळे हरले. पण ते उमेदवार तगडे, त्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण उभे राहिले पुन्हा एकदा काँग्रेसकडनं, तर कदाचित ते त्या ठिकाणी जिंकू शकतात. अशा परिस्थितीमध्ये मी उदाहरण म्हणून सांगतो, मी असं नाही म्हणते की कदाचित ते जातील वगैरे, असं माझं प्रेडिक्शन नाहीये, पण ती एक स्ट्रॅटेजी असू शकते की जिंकणारा उमेदवार त्याला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करा. मग जे काँग्रेसमधले असे जिंकणारे उमेदवार कदाचित उभे राहणार असतील त्यांना त्याच्यामध्ये आपल्या बरोबर घ्या, त्यांना आपल्या बरोबर घेता आलं तर त्या पद्धतीने काही स्ट्रॅटेजी करा. प्रत्येक सीट जर आपण बघितलं ना हर्षदा, तर ती भारतीय जनता पार्टी आणि एनडीए साठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि ह्या ओपिनियन पोल नंतर अजून ओपिनियन पोल सतत लोकसभा निवडणुकीपर्यंत येत राहतील, पण या ओपिनियन पोल नंतर किंवा त्याच्या आधीपासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये हा विचार सुरू झालेला असेलच याची मला खात्री आहे. कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने घडलेल्या आहेत, हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. याही वेळेस जर म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा जर अपेक्षित रिझल्ट मिळत नसेल, त्यांनी थोडं नुकसान कमी केलेलं आपण बघतोय, पण दिस इज नॉट इनफ. म्हणजे जानेवारीमध्ये तर परिस्थिती अशी होती की सी वोटरचा ओपिनियन पोल जो होता मूड ऑफ द नेशनचा, तो सांगत होता की 14 जागा मिळतील शिवसेना भाजप युतीला. तिकडनं 24 पर्यंत पोहोचलेले आपण बघतोय. अर्थात हा ओपिनियन पोल आहे, पण तिकडनं 24 पर्यंत पोहोचलेले बघतोय. परिस्थिती थोडी सुधारलेली दिसते, पण दॅट इज नॉट इनफ. तू विचार कर, 42 जागा जिंकलेल्या होत्या, तिकडनं 24 वर आले, जवळपास 20 जागांचा फटका आहे. निवडणुकीपर्यंत जर वर खाली काही झालं, शरद पवारांनी ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे त्यांच्या गटाकडनं की 15 ऑगस्ट नंतर ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत, मिटिंग्सना सुरुवात करणार आहेत, त्यांनी जर तो माहोल ते बनवू शकले आणि ज्या पद्धतीची अपेक्षा आहे अजित पवार गटाला की शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि सगळा राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी फूट आहे ती संपून सगळेजण एकत्र यावेत, ते जर नाही होऊ शकलं आणि शरद पवारांनी फिरायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे जर काही परत त्याचा फरक पडला तर या 24च्या 20 पण सीट्स होऊ शकतात. अपोजिशनने जॉईंट त्याच्याबद्दल स्ट्रॅटेजी करायला सुरुवात केली, ज्या पद्धतीने 1 ते 3 सप्टेंबरमध्ये इंडियाची मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे, एक जॉईंट रॅली करण्याचा पण प्रयत्न सुरू आहे. हे सगळं जर कुठेतरी सुरू झालं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि त्याचा जर पुढे उलटा इम्पॅक्ट झाला तर काय करायचं, हा पण एक प्रश्न राहील. त्याच्यामुळे या सगळ्या स्ट्रॅटेजीज वरती आय एम शुअर की भारतीय जनता पार्टी सुद्धा कुठेतरी काम करत असेल. हर्षदा, खरं तर एका गोष्टीचा सरांनी उल्लेख केला की कशा पद्धतीनं या सीट ज्या आहेत त्याच्यावर फायदा हा भाजपला होताना दिसत नाहीये. असं जरी असलं तरी सुद्धा शरद पवारांना बरोबर घेण्यासाठी, काँग्रेसमध्ये फूट घडवून आणण्यासाठी भाजपचे एव्हाना प्रयत्न सुरू झालेले असावेत असं सरांचं म्हणणं आहे. पण सर, आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की हे सतत येणारे जे सर्वे आहेत त्याच्यामध्ये भाजपला फुटीनंतर फारसा फायदा होताना दिसत नाहीये. एक प्रकारे आपण म्हणूयात की आयडिओलॉजीच्या अनुषंगानं हा बसणारा फटका आहे की हा फटका भाजपकडनं होणाऱ्या जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये भाजपचे इतर पक्ष आहेत ते भाजप बरोबर आल्याने त्यांना न होणारा फायदा आहे किंवा त्यांच्याकडे बघण्याचा जो बदललेला दृष्टिकोन आहे त्यामुळे भाजपला हा फटका बसू शकतो.
नाही, हा अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे मी ज्यांचा मगाशी उल्लेख केला, ते भावेश झा जे आहेत, हं, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हा ओपिनियन पोल केलेला आहे इंडिया टीव्हीसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की जर भारतीय जनता म्हणजे आपण जर या पोलमध्ये पण जर बघितलं आपण, तर भारतीय जनता पार्टीला वैयक्तिक दृष्ट्या काही फारसं नुकसान झालेलं नाहीये. भाजपची स्ट्रेंथ हं. 23 जागांची होती 24 मध्ये, त्याच्यानंतर 23 मध्ये, सॉरी 19 मध्ये, 14 मध्ये आणि 19 मध्ये दोन्ही वेळेला त्यांच्या जागा 23 राहिलेल्या आहेत. पण तेच जर आपण आता बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या 20च झालेल्या आहेत जागा त्यांच्या. म्हणजे त्यांचं फारसं नुकसान होताना दिसत नाहीये. ऍडिशनल जागा जर त्यांना घेऊन यायच्या आहेत, ते शिवसेनेसारखा एकसंध पक्ष बरोबर नसल्यामुळे हं. ते कुठेतरी दे आर अनेबल टू गेट त्या ऍडिशनल सीट ज्या आहेत त्या त्यांना 40-45 जागा जिंकण्यासाठी त्या त्यांना मिळताना दिसत नाहीयेत. हा त्याच्यामधला हर्षदा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या मते. सर, आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की ज्या पद्धतीनं भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी केलेली आहे, सध्याची परिस्थिती पाहता आता आणखीन काही महिनेच शिल्लक राहिलेले आहेत. याच्यामध्ये भाजपकडे अशी कुठली गोष्ट आहे किंवा कुठला मुद्दा घेऊन भाजप समोर आल्यानंतर त्यांना महाराष्ट्रामध्ये फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल? म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेना अर्धी, राष्ट्रवादी अर्धी बरोबर घेतलेली आहे, त्या पद्धतीनं कुठल्या मुद्द्यावर त्यांनी काम केलं तर या तीनही पक्षांना फायदा होऊ शकतो? म्हणजे फक्त भाजप नाही तर भाजपच्या इतर बरोबरचे जे इतर पक्ष आहेत त्यांच्या सुद्धा जागा वाढण्यासाठीचा भाजपचा प्रयत्न असणार आहे, कारण या सीट शेअरिंग मध्ये आपल्या मित्रपक्षांनाही संधी देण्याचा भाजपचा इरादा आहे. किमान त्यांनी तसा बोलूनही दाखवलेला आहे. आता हा फटका बसताना दिसतोय तो फक्त भाजपला नाही, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भाजपला फार मोठा फटका बसताना दिसत नाहीये, पण शिंदेबरोबर 13 आमदार आहेत तर त्यांचे -11 आमदार होऊ शकतात असं हा सर्व्हे सांगतो आहे. तर त्या अनुषंगानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवारांबरोबरचे खासदारांची तर अजून संख्या सुद्धा स्पष्ट झालेली नाहीये, म्हणजे थेट स्पष्ट झालेली नाहीये असं आपण म्हणूयात. तर त्या अनुषंगानं त्यांचेही आमदार वाढतील आणि भाजपचेही आमदार वाढतील. यासाठी भाजपला महाराष्ट्रात कुठला मुद्दा घेऊन पुढे यायला हवं किंवा कुठल्या मुद्द्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काम करायला हवं? नाही, कसं आहे ना, मी तेच तुला सांगायचा प्रयत्न करतोय की साधारणतः असं एक हे दिसतंय की त्यांना स्वतःला काही नुकसान होत नाहीये त्याच्यामध्ये. पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्षावरती शिवसेनेवरती ताबा घेतला किंवा म्हणजे फूट पडली इथपर्यंत ठीक होतं, राजकारणामध्ये चालतं. किंवा अजित पवारांनी ज्या पद्धतीने भाषणात सांगितलं की पवारांनी आता 83व्या वर्षी किती दिवस चालणार आहात, रिटायर व्हा, आणि हे सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि पक्ष आमचाच आहे, त्यांना अध्यक्षपदावरच काढून टाकलं, आणि हे सगळं ह्याचा कुठेतरी उलटा इम्पॅक्ट होत नाहीये ना. भारतीय जनता पार्टी स्वतः त्यांचा जो काही मतदार आहे तो इंटॅक्ट राहताना दिसतोय, पण जो ऍडिशनल मतदार त्यांच्या बाजूने येणं त्यांना जे अपेक्षित होतं ते कुठेतरी होताना दिसत नाहीये. ज्याच्यासाठी म्हणून हा अट्टहास केला गेलाय, ती गोष्ट कुठेतरी पचनी पडत नाहीये का, याचा विचार कुठेतरी करावा लागणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती. म्हणजे हे बघ, राजकारणामध्ये त्यांच्याकडे काही चॉईस नव्हता. त्यांना दिसत होतं की आपण एकटे लढलो तर आपण 20, 25, 22 जागा निवडून आणू शकतो. पण तेवढ्या जागांनी केंद्रामध्ये त्यांची टॅली जी आहे ती ताबडतोब 300 वरनं 272च्या खाली जाऊ शकते. कारण महाराष्ट्र एक महत्वाचा हे आहे. म्हणजे त्यांच्या 20-25 सीट्स महाराष्ट्रात कमी होणं, त्याच्याने त्यांचं स्वतःच्या बळावरती जे बहुमत आहे ते खाली जाऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा प्रयत्न असेल की जे काही ऍडिशन आपल्याला मिळेल ते करत राहावं, आणि त्याच्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्याच्यासाठी जे काही प्रयत्न केले गेलेत ते लोकांच्या पचनी पडत नाहीये. त्यांचा मतदार त्यांच्या बरोबर दिसतोय, पण जो ऍडिशनल मतदार त्यांच्या बरोबर येणं त्यांना अपेक्षित होतं की अजितदादांना घेऊन आलं की त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचा मतदार मोठ्या प्रमाणात येईल, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर 40 आमदार आले की शिवसेनेचा मतदार पूर्णपणे ट्रान्सफर होईल, त्याच्याबरोबर नाव आणि चिन्ह सुद्धा शिंदे, ते त्या पद्धतीने होताना दिसत नाहीये. परिस्थिती सुधारतीये त्यांची. शिंदेची 5% अप्रुव्हल रेटिंग होतं ते 60% झालं दिसतंय, पण दॅट्स नॉट इनफ. हा ओपिनियन पोल कुठेतरी दाखवतोय हर्षदा, असं मला याच्यामध्ये दिसतंय. खरं तर या सर्व्हेमध्ये आणखीन काही महत्त्वाच्या इंटरेस्टिंग गोष्टी म्हटलेल्या आहेत. अर्थातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा उल्लेख केलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की भाजपच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर भाजपला एक प्रकारे जसं लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी मोठं टार्गेट आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे बरोबर आल्यानंतर भाजपला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत फायदा होत नाही, हे आधीच्या अनेक सर्व्हेनी सांगितलेले आहे. म्हणजे इंडिया टुडेचा जसं सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मूड ऑफ द नेशनचा जो सर्व्हे आला होता जानेवारी महिन्यामध्ये, त्याच्यातही अशाच पद्धतीनं उल्लेख झाला होता. अर्थातच सीट जागा ज्या आहेत त्या जागांमध्ये कमी अधिक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण सर्व्हेचा जर मतितार्थ काढायला गेला तर कुठेतरी भाजपला काही ना काहीतरी
धक्का या फुटीनंतर बसताना आपल्याला दिसतो आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच सर्व्हेच्या नंतर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. अर्थात अजित पवारांची ज्या पद्धतीनं पकड आहे महाराष्ट्रावर, त्या अनुषंगानं अजित पवारांना बरोबर घेतल्यानंतर भाजपला महाराष्ट्रामध्ये फायदा होऊ शकतो की नाही याबद्दलचा विचार सुरू झाला. अर्थात त्यानंतर आलेला हा सर्व्हे आहे. आपण जर पाहिलं असेल तर वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये असा आत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरचा हा तसा बघायला गेल्यावर पहिला सर्व्हे आहे. पण हा सर्व्हे सुद्धा सांगतो आहे की फारसा फायदा हा भाजपला होताना दिसत नाही. फायदा होताना दिसत नाहीये, पण नुकसान अगदी थोडंसं होताना दिसतंय, मात्र होताना दिसतंय. लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा 45+ असं टार्गेट आहे खरं तर भाजपचं. आणि या 45+ मध्ये भाजपनं ऑलरेडी आपल्या बरोबर 2 मेंबर्स आणलेले आहेत, शिंदे शिवसेना आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा. पण यात नंतरही भाजपला फायदा होताना दिसत नाही असं हे सर्वे म्हणत असला तरी सुद्धा भाजपला आता प्रयत्न करावे लागणार आहेत की आपल्या बरोबर आपल्या मित्र पक्षांच्या जागा वाढवण्यासाठी. जसं मी म्हटलं होतं त्याप्रमाणे या महत्त्वाच्या सर्वेच्या अनुषंगानं काही हायलाइट्स आहेत ते आपण बघितले पाहिजे. जसं सरांनी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे पुन्हा एकदा त्या ग्राफिक्समध्ये जाऊयात. या ग्राफिक्समधलं सगळ्यात पहिले जे ग्राफिक्स आहे ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं आपण बघितलं होतं 41 जागा शिवसेना आणि भाजपनं मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 2019 मध्ये जिंकल्या होत्या. आता मात्र या 41 जागांवरनं भाजपकडे ज्या जागा येत आहेत त्याच्यामध्ये 24 एवढ्या जागा दिसत आहेत भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांकडे. आता या 24 जागांवरनं पुन्हा एकदा सीट शेअरिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. कारण आतापर्यंतचा भाजपचा जो प्रयत्न आहे किंवा परफॉर्मन्स आहे लोकसभेसाठीचा तो आपण वाढताना पाहिलेला आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये तो आणखीन वाढवू असा भाजपचा दावा आहे. ही गोष्ट जर लक्षात ठेवलं तर देशभराचं टार्गेट 300+ असं भाजप ठेवणार असेल तर मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जास्तीत जास्त सीट मिळवण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. पण त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर भाजपला या सर्वेच्या अनुषंगानं फायदा होताना दिसत नाही. आता मी जसं म्हटलं त्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा हा जो सर्वे आहे त्याच्यावर नजर टाकूया जेणेकरून आपल्याला या सर्वेमध्ये काय काय गोष्टी म्हटलेल्या आहेत ते लक्षात येऊ शकतील. एनडीएला 24 जागा मिळू शकतील असं हा सर्वे सांगतो आहे. तर दुसरीकडे इंडियाला म्हणजे जी विरोधी पक्षांची आघाडी आहे त्याला 24 जागा मिळू शकतील. म्हणजे कुठेतरी इक्वल लेवल जी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं इंडियावर वर्चस्व आपण करू शकतो किंवा आपण सर्वाधिक जागा महाराष्ट्रात निवडून आणू शकतो हा जो भाजपचा दावा आहे तो कुठेतरी इथं आपल्याला त्यांचा फसताना दिसतो आहे. पण अर्थात जसं म्हटलं त्याप्रमाणे काही महिने आहेत लोकसभा निवडणुकीसाठी आणि या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त सीट्स जिंकून यावं यासाठी भाजपचे प्रयत्न असतील. आता रिजन वाईज जर आपण विचार करायला गेला तर भाजपला कुठल्या रिजनमध्ये फूट केल्यानं काँग्रेस असेल किंवा मग शरद पवारांबरोबरचे जे लोक असतील त्यांना आपल्या बरोबर घेतल्यानं फायदा होईल याच्यावर भाजप आपल्याला येत्या काळामध्ये अभ्यास करताना दिसेल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल तर या देश की आवाज ओपिनियन पोलमध्ये भाजपला 20 जागा, शिवसेनेच्या शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेच्या शिंदेबरोबरच्या खासदारांना 2 जागा, शिवसेनेच्या ठाकरेंबरोबरच्या खासदारांपैकी 11 जागा येतील, राष्ट्रवादीच्या अजितदादांना 2 खासदार निवडून आणण्यात यश येईल तर राष्ट्रवादीच्या पवारांना शरद पवारांबरोबरचे 4 खासदार निवडून येतील आणि काँग्रेसचे 9. हा जो काँग्रेसमधले 9 खासदार निवडून येतील हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आपण पाहिलं असेल तर कर्नाटक निवडणुकीनंतर काँग्रेसचा विश्वास वाढताना आपण पाहिलेला आहे. फक्त कर्नाटक निवडणुकीनंतर नाही तर देशभरामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे काँग्रेसला विश्वास होता आणि काँग्रेसचे नेते तसं म्हणत होते की ज्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, ज्या पद्धतीनं फूट होते आहे त्याचा फटका हा भाजपला बसू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच गोष्ट काँग्रेस सातत्यानं सांगत होते. मात्र काँग्रेसमध्ये फूट घडवून कुठेतरी भाजप हे नुकसान काँग्रेसला करेल आणि काँग्रेसची जी वाढती आपण म्हणूयात की वाढती सीट शेअरिंग असेल किंवा वाढतं मतदान असेल ते रोखण्यासाठीचा प्रयत्न करेल असं म्हटलं जात होतं. आपण या सर्वेच्या अनुषंगाने बघतो आहोत की 1 खासदारावरनं भाजपची उडी ही 9 खासदारांपर्यंत जाऊ शकते. याचाच अर्थ 8 खासदार काँग्रेसची जी 1 खासदार निवडून आला होता 2019 मध्ये त्याच्यावरनं ही उडी 9 खासदारांपर्यंत जाऊ शकते असा हा सर्वे सांगतो आहे. कुठेतरी काँग्रेसला
विधानसभा निवडणुकीत कर्नाटकामध्ये फायदा झाल्याचं आपण पाहिलं होतं, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होणार असल्याचं या आधीचे सर्व्हे सांगत होते. पण महाराष्ट्रामध्ये तब्बल 8 सीट्स काँग्रेसच्या जास्त येतील हे सर्व्हे सांगत असताना काँग्रेसमध्ये विश्वास वाढण्याची किंवा काँग्रेसच्या अनुषंगानं मतदारांमध्ये आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी हा सर्व्हे कुठेतरी महत्त्वाचा ठरू शकेल. आता काँग्रेसच्या अनुषंगाने एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. काँग्रेसमध्ये म्हणजे जी काही फूट झाली शिवसेनामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आणि काँग्रेसने ज्या पद्धतीनं आक्रमक आंदोलनं सुरू केलेली आहेत, काँग्रेस ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह झालेला आहे महाराष्ट्रात आणि फक्त कार्यकर्तेच नाही तर नेते सुद्धा ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात विधिमंडळाच्या अधिवेशनातच नाही तर रस्त्यांवर सुद्धा हे नेते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे नेते आपल्याला बोलताना दिसत आहेत. काँग्रेसमध्ये आपण म्हणूयात की एक प्रकारे प्रेरणा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे सांगण्याचं कारण असं आहे की कुठेतरी काँग्रेसनं सुद्धा याच अनुषंगानं विचार केलेला आहे की या सगळ्या फुटीचा फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो. तो फक्त विधिमंडळात किंवा संसदेत नाही तर तो निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणूयात की एक प्रकारे वाढ होण्यासाठी जी काँग्रेसची वाढ खुंटली होती किंवा काँग्रेसच्या वाढीचं जे खच्चीकरण होत होतं, वाढतच नाहीये काँग्रेस, उलट नुकसान होतंय काँग्रेसला, ही जी चर्चा आहे ती थांबवण्यासाठी आता काँग्रेसनं खरोखरच हातपाय हलवायला सुरुवात केली आहे. पण चॅलेंज आहे ते म्हणजे काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण. अर्थातच त्याच्याबद्दलची चर्चा सुरू होईलच पुढे. पण पुन्हा एकदा या सर्वेच्या अनुषंगाने आपण सांगूयात की जसं म्हटलं त्याप्रमाणे भाजपच्या 20 जागा येतील, ज्याच्यामध्ये 2 जागांवर भाजपला फटका बसू शकेल असा हा सर्वे सांगतो आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 2 जागा येतील, -10 जागा, म्हणजे जर त्यांच्याकडे 13 खासदार असतील तर साधारण 11 खासदारांवर त्यांना नुकसान होऊ शकतं. इथं 10 खासदारांवर नुकसान असल्याचं दिसलंय कारण त्यांनी 12 खासदार धरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 खासदार निवडून येतील असं म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सध्या 5 खासदार आहेत आणि त्यांचे 11 खासदार निवडून येतील असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठेतरी ठाकरे गटाला सुद्धा फायदा होताना दिसतोय. 6+ खासदार हे ठाकरे गटाचे निवडून येऊ शकतात. तसंच राष्ट्रवादीच्या अजित पवारांबरोबर 2 खासदार निवडून येतील आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर 2 खासदार आणि शरद पवारांच्या बरोबरचे 4 खासदार निवडून येतील असा हा सर्वे सांगतोय. या सर्वेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या बंडखोरीनंतर किंवा फुटीनंतरचा फायदा जो भाजपला व्हायला हवा तसा फायदा भाजपला फारसा होताना दिसत नाहीये. 45+ जागांचं लक्ष असलेल्या भाजपला जर 24 जागांवर समाधान मानावं लागत असेल तर भाजपसाठी हा एक खरोखरचा धक्क्यासारखी परिस्थिती आहे. पण महत्वाचा मुद्दा येते की भाजप बरोबर आलेले हे जे पक्ष आहेत किंवा हे जे गट आहेत त्यांनाही फारसा फायदा भाजप बरोबर जाण्याचा होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या दोन्ही नेत्यांना आपले खासदार आपले आमदार आगामी निवडणुकांमध्ये निवडून आणण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील असं दिसतं आहे. दुसऱ्या अर्थानं म्हणजे दुसऱ्या पद्धतीने याचा अर्थ घेतलं तर कुठेतरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपले खासदार निवडून आणण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे लागतील आणि अधिक यासाठीचे लोक आपल्याबरोबर जोडावे लागतील ही गोष्ट आहे. साहिल सर आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. सर, खरं तर म्हणजे सर्वेचा दुसरा अर्थ असा आपण घेऊ शकतो की शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला कुठेतरी भाजप बरोबर जाण्याचा फायदा होत नाही. तर या दोघांनाही या 2 नेत्यांनाही भाजपबरोबर भाजपसारखी किंवा आपल्या जागा अधिकाधिक निवडून आणण्यासाठीचे विशेष प्रयत्न करावे लागतात. आता यांना आणखीन माणसं आपल्याबरोबर जोडून फायदा होईल की नवीन माणसं तयार करून हा फायदा आगामी निवडणुकीत झाल्याचा आपल्याला पाहायला मिळेल? आता मुळात याच्यामध्ये जर टेकअवेज आपण बघितले ना तर 2 गोष्टी आपल्याला स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतात की एकतर जे भारतीय जनता पार्टीने केलंय ते लोकांना फारसं पसंत पडलेलं नाहीये. त्यांचा स्वतःचा मतदार काही त्यांच्यापासून हल्लेला नाहीये. त्यांचं मतदानाची टक्केवारी तेवढीच आहे. साधारण सीट्स त्यांच्या 2-3 कमी झाल्या असतील पण अजूनही भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष आहे. भाजपच्या विरोधात काही लोक मतदान करतायत असं काही दिसत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला एक मात्र आपण बघतोय की ज्या वेळेस अजित पवारांचं बंड झालं नव्हतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार अजित पवार एकत्र होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक नंबर 1 ची पार्टी म्हणून पुढे येईल की काय विरोधी पक्षामध्ये असं जे चिन्ह दिसत होतं. सगळ्यात मोठा जो फटका जो आहे तो राष्ट्रवादीला पडताना दिसतोय. या उलट एवढं सगळं होऊन सुद्धा या ओपिनियन पोलनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 11 जागा निवडून आणतोय. काँग्रेस जी मरायला टेकली होती त्यांचं रिव्हायव्हल 9 जागांवरती होताना दिसतंय. पण अजित पवार आणि शरद पवार एकमेकांपासून दूर झाल्यामुळे दोन्ही लोकांना जो फायदा अपेक्षित होता तो फायदा होताना दिसत नाहीये. म्हणजे जर दोघं एकत्र राहिले असते
महाविकास आघाडी बरोबर, तर कदाचित त्यांच्या सीट्स या 12-13 पर्यंत वरती गेल्या असत्या, जो आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा कधीच परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये दिसला नाही. तशा पद्धतीचा परफॉर्मन्स बघायला मिळाला असता. राष्ट्रवादी काँग्रेसचं एक वेगळ्या पद्धतीचं रिव्हायवल लोकसभा लेव्हलला आपल्याला बघायला मिळालं असतं. जे या ओपिनियन पोलनुसार असं दिसतंय की अजितदादांचा तर फायदा होतच नाहीये, त्यांना 2च जागा दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवारांना सुद्धा 4, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इंडिया अलायन्स मध्ये नंबर 1चा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, नंबर 2चा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि डिस्टंट नंबर 3चा पक्ष हा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. असं काहीतरी विचित्र त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. म्हणजे नुकसान अजित पवारांचं पण आहे, शरद पवारांचं पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं या फुटीमुळे सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. कुठेतरी शरद पवारांचा ओव्हर रिलायन्स ऑन अजित पवार याचा फटका शरद पवारांना पडतोय. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार बरोबर नसल्यामुळे जे काही आमदार बरोबर आलेत, जे काही ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर, आमदारांमध्ये लोकप्रिय ही जी काही त्यांची इमेज आहे, त्याचा लोकसभेसाठी त्यांना काही फायदा होताना दिसत नाहीये. त्यामुळे हा ओपिनियन पोल अत्यंत इंटरेस्टिंग वेळेस आलेला आहे आणि अत्यंत इंटरेस्टिंग अशा पद्धतीचे रिझल्ट सुद्धा हा ओपिनियन पोल दाखवत आहे. आणि त्याच्यामुळे या ओपिनियन पोलनुसार जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला अजित पवार आणि एकनाथ शिंदे बरोबर घेऊन सुद्धा जेवढी अपेक्षा होती ती आत्ताच्या क्षणी आपल्याला करता दिसत नाही. अर्थात मी नेहमी म्हणतो की 1 वर्ष बाकी आहे जवळपास लोकसभा निवडणुकीला, जवळपास 1 वर्ष, म्हणजे आता एक 9-10 महिनेच बाकी आहे, तसं आपण पकडलं पाहिजे. पण कोर्स करेक्शन महाराष्ट्रातलं सरकार वापरून, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, अजून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय बाकी आहे, मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे, अनेक गोष्टी होणं बाकी आहे. त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा मतदारांवरती होणार आहे. प्रत्येक गोष्टीवरती अनालिसिस होणार आहे. जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय शिंदेच्या विरोधात गेला, नव्याने कोणाला उभं केलं, त्याचा परिणाम शिवसेनेच्या मतदारांवरती होणार आहे. जो काही 60% मतदार आज शिंदेबरोबर दिसतोय, तो काय विचार करेल की शिंदेचा वापर करण्यात आला का? जर शिंदेचं मंत्रिपद गेलंच नाही, म्हणजे त्यांना अपात्र ठरवलं नाही, सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं, तिकडे काही वेगळी गोष्ट घडली, त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. शरद पवार आज म्हणजे अजून आता सध्या तलवार म्यान आहे. 15 ऑगस्ट नंतर ते रस्त्यावरती उतरले. खरोखरच ते म्हणतायत त्या पद्धतीने महाराष्ट्राचा त्यांनी दौरा सुरू केला, एक वातावरण निर्मिती तयार करायला सुरुवात केली. त्याचा एक परिणाम अजित पवारांच्या विरुद्ध होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने वावड्या उठतायत त्या पद्धतीने जर शरद पवारांनी खरोखरच रिटायरमेंट घेतली आणि जे 2 मेचा प्लॅन होता त्या पद्धतीने गोष्टी झाल्या आणि अजित पवारांच्या बाजूने पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस गेली, त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी अजून होणं बाकी आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये द बिगेस्ट लुझर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघतोय तर ती राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या बंडामुळे दोघांचंही नुकसान झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जी काय एक ताकद दिसत होती, ती ताकद या बंडापूर्वी जो एक नंबर 1चा पक्ष विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी नंतरचा मोठा पक्ष जो म्हणून दिसत होता राष्ट्रवादी काँग्रेस, तो पक्ष नंबर 4ला जाईल की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपण बघतोय. हा या ओपिनियन पोलचा सगळ्यात मोठा टेकअवे असं आपण सांगू शकतो. हर्षदा, खरं तर सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केलेले आहेत की कशा पद्धतीनं जी फूट घडवून आणली त्याचा परिणाम भाजपवर होताना दिसतो आहे. तसंच होणाऱ्या येत्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ज्या घटना घडतील, महाराष्ट्रातल्या येत्या काळामध्ये ज्या घटना घडतील त्याचा परिणाम होताना आगामी निवडणुकांवर पाहायला मिळतो आहे. पण अशा वेळेस आलेला हा पोल आहे ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे आणि त्याचबरोबर भाजप आणखीन काही पक्ष फोड देईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा, ते म्हणजे जे काही पोल सांगतायत त्याच्यामध्ये भाजपला धक्का बसतोय, फारसा धक्का बसत नाहीये. असं जरी असलं तरी भाजप बरोबर गेलेल्या पक्षांना मात्र धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे किंवा गटाला मात्र हा धक्का बसताना पाहायला मिळतो आहे. आणि अद्याप काही गोष्टी बाकी आहेत, म्हणजे राज्यामध्ये काही टर्निंग पॉइंट्स येणं अजून बाकी आहे. जर आपण पाहिलं असेल तर शरद पवारांचे दौरे सुरू होत आहेत, उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होत आहेत, दुसरीकडे अपात्रतेच्या बद्दलचा निर्णय होणं बाकी आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी आहे. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरही काही परिस्थिती बदलू शकते. पण अर्थातच मतदारांवर या सगळ्याचा परिणाम किती होईल, मतदारांसाठी होणाऱ्या या गोष्टी आहेत का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही भाजपला फायदा होताना फारसा पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे राजकारणात घडणाऱ्या घटना आणि त्या अनुषंगानं होणारं विश्लेषण या निवडणुकांच्या आधी त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तेव्हा आलेले सर्वे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. मात्र आज आपण जो सर्वे पाहिलेला आहे इंडिया टीव्ही आणि CNXचा जो काही सर्वे आहे
त्या सर्वेच्या नुसार भाजपला काहीसा धक्का बसतोय, पण भाजप बरोबर गेलेल्या 2 पक्षांना मात्र जास्तीचा धक्का बसतो आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आगामी काळामध्ये सर्वे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. अर्थातच निवडणुकांच्या आधी काही महिने आहेत, यामध्ये कशी परिस्थिती राज्याच्या राजकारणातील बदलते हे यावर आपलं लक्ष असणार आहे. मुंबई तकवर या सर्वे बद्दलचे डिटेल माहिती तुम्हाला वाचता येणार आहे. mumbaitak.in या वेबसाईटवर या आधी झालेले सर्वे सुद्धा तुम्हाला वाचता येणार आहेत. तसंच या अनुषंगाने केलेलं राजकीय विश्लेषण मुंबई तकच्या YouTubeवर सुद्धा पाहता येणार आहे. हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद.